हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या बुधवार 10 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अवनी ही रडत रडत घराबाहेर पडली. त्यामुळे सुलू आत्या आणि दत्ताला असं वाटलं की धोंडीची सून पहिल्या दिवशी रडत रडत निघून गेली, त्याच्या पोरांनी त्रास दिला म्हणून ती घर सोडून पळून गेली आणि संपूर्ण गावामध्ये या दोघांनी तीच अफवा पेरली. तर इकडे अवनीला मात्र हे समजलं होतं की चंद्रकांतची तब्येत खराब आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. त्यामुळे अवनी आणि राजा हे दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अवनी आणि राजाला खूप जास्त त्रास सहन करावा लागला आहे. अवनीच्या आईने तर चक्क अवनीच्या सणसणीत थोबाडीत मारली आहे आणि तिला म्हणाली आहे, तू स्वतःचा संसार तर मोडला, पण माझा संसार मोडायला निघाली आहे, माझ्या नवऱ्याला गिळायला निघाली आहे. त्यामुळे अवनीला खूप वाईट वाटलं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सकाळ होते आणि राजा हा बाथरूमसमोरच उभा असतो. तेवढ्यात धन्या हा धावत पळत आंघोळीसाठी येतो. राजा म्हणतो, थांबायचं, आधी अवनी मॅडम येतील, त्या आंघोळ करतील, मग तुझी आंघोळ. धन्या म्हणतो, अरे पण वहिनी अजून आली नाही आहे ना, मी आंघोळ करतो. राजा म्हणतो, नाही 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 नाही. मग धन्या एक आयडिया करतो आणि म्हणतो, अरे अवनी वहिनी. राजा मागे वळून पाहतो, तोपर्यंत धन्या आतमध्ये जातो. राजा त्याच्यावर खूप चिडतो. एवढ्यात राजाला एका माणसाचा कॉल येतो की गाडी घेण्यासाठी साहेबांनी पाठवलं आहे. राजा त्याला गाडीची चावी द्यायला बाहेर येतो आणि तो माणूस थार गाडी घेऊन निघून जातो. तर इकडे महेश हा हॉस्पिटलमध्ये असतो. तेवढ्यात विवान तेथे येतो. विवान जबर जखमी असतो. त्याच्या हाताला तोंडाला सगळीकडे लागलेलं असतं आणि विवान हा महेशसमोर नाटकं करू लागतो. अरे महेश, कसे अंकल, मी तुमच्या घरी गेलो होतो भेटायला, तेव्हा मला कळलं अंकलची तब्येत खराब आहे आणि मी लगेच आलो त्यांची चौकशी करायला. अंकल बरे तर आहेत ना? काल मी तुमच्याशी ना खूप वाईट वागलो बरं का, त्यासाठी मला माफ करा. पण महेशच्या लक्षात येतं की विवानला किती लागलं आहे. महेश विचारतो, ओके ते सगळं ठीक आहे, पण तुला एवढं सगळं कसं लागलं? तर विवानला आठवतं की काल रात्री अवनीने माझ्या थोबाडीत मारली, मग अवनीच्या घरच्यांनी माझे कपडे काढून मला हाकलून लावलं, पळून लावलं. त्यामुळे आता याला काय सांगायचं हाच प्रश्न विमानला पडतो. आणि इकडे सकाळी सकाळी पाण्या अंगण झाडत असतो. सुलू आत्या मिश्री लावत असते. ती हे पाहते आणि विचारते, ए पाण्या, काय रे सकाळी सकाळी अंगण झाडतोय? तुमच्या घरात नवीन सून आली, बाईचा आशीर्वाद भेटला, पण धोंडीच्या पोरांच्या नशिबाचं झाडणं दुपटणं काही गेलं नाही आणि कधी जाणार पण नाही. कारण तुमची नवीन सूनबाई काय फक्त शोकेसमध्ये लावायला घेऊन आले काय शोभेची बावली म्हणून? पाण्या खूप चिडतो आणि म्हणतो, ए सुलू आत्ते, तुझ्या डोक्यात काय फरक पडेल का गं? अगं स्वतःच्या मोठ्या भावकून काय शिकायचं ना? तर सुलू आत्या चिडून म्हणते, त्या धोंड्याकडून, अरे त्या प्याताडाकडून काय शिकू मी? प्यायचं शिकू का? तर पाण्या म्हणतो, ते आम्हाला माहीतच आहे की आमचा बाप प्याताडे, पण तुला आहे ना 4 चांगल्या गोष्टी सांगतो. आमच्या बापाने आम्हाला शिकवलं आहे की घरची सून आहे ना, घरची धुनी भांडी खरकटी करायला नसती फक्त, तर ती घरची लक्ष्मी असती. तिला जपायचं असतं, तिच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद ठेवायचा असतो, तिला नेहमी खुश ठेवायचं असतं. तू हे शिकली असती ना तर तुझ्या घरामध्ये सगळं चांगलं झालं असतं आणि लोकांच्या घरात डोकावण्याची तुला गरज नसती पडली. असं म्हणून पाण्या निघून जातो. सुलू आत्याला खूप राग येतो. या धोंड्याच्या घरात सून आल्यापासून त्या धोंड्याला आणि त्याच्या पोरांना लई तोंड फुटलंय, पण मी माझा शाप खाली जाऊ देणार नाही. धोंड्याच्या घरात सून आली, पण मी तिला नांदू द्यायची नाही, तिला या घरात टिकूच द्यायची नाही. मी माझा शाप खरा करून राहणार, असा विचार सुलू आत्या करते. तर दुसरीकडे धन्या हा अजूनही बाथरूममध्ये असतो आणि राजा त्याची वाट पाहत असतो. अरे धन्या लवकर बाहेर ये. इकडे पाण्या हा घरात आलेला असतो आणि कोणाच तरी फोनवर बोलत असतो. तेवढ्यात अवनी आंघोळीसाठी जात असते आणि ती पाण्याचं बोलणं फोनवर ऐकते. तर पाण्या म्हणतो, अरे आवळ ना त्याला, चांगला आवळ, आणि जास्त आवाज करत असेल ना तर आहे ना पाना घे पाना आणि पाण्याने त्याचं काम तमाम कर. हे ऐकून अवनी खूप घाबरते आणि विचार करते, अरे देवा हे सगळं काय? तेवढ्यात पाण्या मागे वळून पाहतो. पाण्याला समजतं की अवनीचा गैरसमज झाला आहे. पाण्या सांगतो, ओ वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते माझं गॅरेज आहे ना, गॅरेजच्या कामाबद्दल बोलतोय मी, दुसरं काही नाही, माझं नेहमीचंच असं असतं. अवनीला आत्ता कुठे कळतं, पण अवनी खूप घाबरलेली असते आणि तेथून निघून जाते.
पाण्या म्हणतो, अरे देवा हे काय होतं माझ्याबरोबर. तो परत फोनवर बोलतो आणि इकडे अवनी ही आंघोळीसाठी येते आणि राजा तिला सांगतो, 2 मिनटं वेटिंग आहे बरं का, फक्त 2 मिनटं वेटिंग. तो आमचा धन्या आहे ना, त्याला कॉलेजला जावं लागतं ना, रोज कॉलेजला जातो तो, त्याचं फ्युचर खूप ब्राईट आहे, तो गेलाय. अवनी म्हणते, ठीक आहे मग मी नंतर येते. राजा म्हणतो, नाही नाही थांबा ना, 2च मिनटं. आणि राजा हा दरवाजा ठोठावतो, ए धन्या लवकर ये लवकर ये. अवनी तेथेच वाट पाहत उभी राहते. तेवढ्यात पाण्या येतो. पाण्या विचारतो, काय झालं राजा, काय झालं, वहिनी काय इथे थांबल्या आहेत. तर राजा सांगतो, अरे तो धन्या आंघोळीला गेलाय, त्यामुळे त्यांना वेटिंग करावं लागतंय. पाण्या म्हणतो, अरे या धन्याच्या तर मी त्याला काही सोडत नाही. अवनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण पाण्या काही ऐकत नाही आणि पाण्यासुद्धा राजाबरोबर जातो आणि दरवाजा वाजवतो, ए धन्या लवकर बाहेर ये लवकर बाहेर ये. तेवढ्यात यशोदा येतो आणि विचारतो, काय झालं रे राजा पाण्या. तर हे दोघे सांगतात, अरे अवनी मॅडमला आंघोळ करायची आहे आणि तो धन्यामध्ये आंघोळ करतोय. मग यशोदा सुद्धा येतो लाटणं घेऊन आणि म्हणतो, ए धन्या लवकर ये. हे तिघे धन्याला बाहेर बोलत असतात आणि अवनी हे आश्चर्याने पाहत असते. तेवढ्यात धन्या हा आंघोळ न करता अंगाला साबण लावून तसाच बाहेर येतो. अवनी त्याला पाहून खूप लाजते. धन्या चिडून म्हणतो, अरे 2 मिनटं थांबा ना, आता काय असाच बाहेर निघू का. तेवढ्यात धन्याची नजर अवनीवर जाते. तो म्हणतो, अरे देवा, अरे सांगायचं ना वहिनी बाहेर आहे, वहिनी इकडे पाहू नका बरं का, असं म्हणून धन्या तसाच तिथून बाथरूमच्या बाहेर पळून जातो. राजा म्हणतो, चला चला मॅडम चला घ्या आंघोळ करून. आणि अवनी ही बाथरूममध्ये जाते. बाकीचे सगळे भाऊ आपापलं काम करायला निघून जातात. इकडे विवान हा महेशला सगळं खोटं नाटं सांगत असतो आणि म्हणतो, अरे काय सांगू तुला, जे तुझ्याबरोबर झालं ना तेच माझ्याबरोबर झालं. अवनी मारामारी काय सांगू. महेश म्हणतो, अरे विमान स्पष्ट बोल, अवनी मारामारी काही कळतच नाही मला, नेमकं काय घडलंय. तर विमान सांगतो, जेव्हा मला कळलं ना की अंकलची अवस्था एवढी बिकट आहे, तेव्हा मी अवनीला समजवायला गेलो होतो की अवनी जाऊन अंकलला भेट, कारण मला माहिती आहे ना अंकल हे अवनीवर कितीही चिडलेले असले तरी त्यांचा अवनीवर खूप जीव आहे. म्हणून मी तिच्या घरी गेलो. तर तिच्या त्या ड्रायव्हर नवऱ्याने त्याच्या भावांनी मला खूप मारलं. महेश आणि स्वातीला मोठा धक्काच बसतो आणि मग विवान पुढे सगळं खोटं सांगतो. मी अवनीला विनंती करत होतो, अवनी तुझे बाबा खूप आजारी आहेत, ते हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांना भेटायला चल. तर अवनीने मला विचारलं, कोण चंद्रकांत देशमाने. मी नाही ओळखत चंद्रकांत देशमानेला. हे ऐकून स्वाती आणि महेशच्या पायाखालची जमीनच सरकते. विवान सांगतो, अरे काय सांगू महेश तुला, त्यावेळेस आहे ना माझ्या काळजात असं चर्र झालं. कुणी मुलगी आपल्या बापाबद्दल असं कसं बोलू शकते. स्वातीला सुद्धा जबर धक्का बसतो. विवान म्हणतो, मी तिला सांगितलं, अगं कितीही राग असला पण ते तुझे वडील आहेत, तुला माफ करतील. तर ती म्हणाली, माझा त्या माणसाशी काही संबंध नाही आहे, त्याचं काही झालं तरी मला फरक पडत नाही. हे ऐकून महेश आणि स्वाती खूप दुःखी होतात. महेश विचार करतो, त्या अवनीला मी सोडणार नाही आहे. जर माझ्या बाबांना काही झालं ना तर मी तिला कधीच माफ करणार नाही. स्वातीचा सुद्धा विश्वास पटत नाही की अवनी असं काहीतरी बोलू शकते. आणि इकडे अवनी ही बाथरूममध्ये येते आणि बाथरूममध्ये येताच तिला दिसतं धन्या आत्ताच आंघोळ करून गेलाय, त्यामुळे सगळीकडे साबणाचा फेस असतो, सगळं काही अस्तव्यस्त पडलेलं असतं. अवनी ही वर पाहते तर तिला एक पालसुद्धा दिसते. अवनी घाबरते आणि मग सगळं काही स्वच्छ करते आंघोळ करण्यासाठी. तर इकडे राजा हा धन्याला विचारतो, तुला एवढी काही घाई होती रे. तर धन्या म्हणतो, माझं एक लेक्चर मिस झालं असतं ना. राजा म्हणतो, हो का, कॉलेजमध्ये अटेंडन्स नव्हती म्हणून मला बोलवून घेतलं होतं आणि आता खूप शहाणा बनतो का रे वहिनी घरात आली तर. तर धन्या सांगतो, हो मग ते मी शहाणा बनत नाही आहे, ते सगळं आपोआपच येतं आहे. राजा म्हणतो, थांब तुझा शहाणपणा काढतोच. राजा त्याला मारत असतो. धन्या म्हणतो, अरे वहिनी आली. राजा म्हणतो, वहिनीची हूल देतो का. राजा मागे वळून पाहतो, अवनी खरोखर आलेली असते. राजा विचारतो, अरे झाली का तुमची आंघोळ, आवडलं का सगळं. अवनी म्हणते, हो. कपडे कोठे धुवायचे, वॉशिंग मशीन आहे का. तर राजा म्हणतो, आहे ना. धन्या विचारतो, आहे. राजा म्हणतो, म्हणजे होती. धन्या विचारतो, होती. राजा म्हणतो, म्हणजे होती, AI वाली वॉशिंग मशीन होती, पण आमचं पाणी तिला सूट झालं नाही ना, म्हणून तिचे सगळे पार्ट खराब झाले. आता आम्ही वॉशिंग मशीन घेणारच आहोत. अवनी विचारते, मग तोपर्यंत कपडे कसे धुवायचे. राजा सांगतो, अहो खूप सोपं आहे, चला माझ्याबरोबर. असं म्हणून राजा तिच्या हातातून बादली घेतो आणि तिला घराच्या मागे घेऊन येतो, जेथे एक छोटीशी विहीर असते.
राजा सांगतो, हे नॅचरल वॉशिंग मशीन आहे, यात कपडे धुवायचे. चला द्या तुमचे कपडे, मी धुतो. अवनी म्हणते, नाही नाही मी धुते ना. राजा म्हणतो, अहो द्या, मी धुतो. अवनी म्हणते, नाही नाही मी धुते. मग राजा तिला एक धोपटणं देतो आणि म्हणतो, याने धुवायचे, चांगलं जोरात धुवा, चांगले स्वच्छ कपडे निघतील तुमचे. तेवढ्यात यशोदा तेथे चहा घेऊन येतो आणि विचारतो, ए राजा, त्यांना कामं सांगतो का रे? राजा म्हणतो, नाही तेच म्हणाले. मग यशोदा अवनीच्या हातातून धोपटणं घेतो, राजाच्या हातात देतो आणि अवनीच्या हातात चहा देऊन म्हणतो, तुम्ही फक्त पाण्यातून काढा, तो धोपटेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. राजा म्हणतो, घ्या घ्या, टक्कर घ्या. अवनी विचारते, टक्कर? राजा म्हणतो, ते आमच्या ड्रायव्हरच्या भाषेत टक्कर म्हणतात, तुम्ही चहा प्या ना. तर अवनी विचारते, मला बाबांची खूप काळजी वाटते, बाबा बरे असतील ना? राजा म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, बाबा बरे असतील, तुम्ही फोन करून पहा ना. अवनी म्हणते, पण माझं सिम तर. राजा लगेच पाण्याला हाक मारतो आणि सांगतो, तुमचा प्रॉब्लेम 2 मिनिटात सॉल्व्ह करतो. पाण्या येतो, विचारतो काय झालं. राजा म्हणतो, अरे त्यांना त्यांच्या बाबांची खूप काळजी वाटते, त्या एक नंबर सांगतील, त्यावर कॉल कर. पाण्या अवनीला फोन देतो. अवनी महेशचा फोन डायल करून देते आणि पाण्या हा विचारतो, आता काय विचारायचं? तर अवनी सांगते, महेश साहेब आहे का असं विचार. पाण्या फोन लागतो, पण हा फोन स्वातीकडे असतो. स्वाती फोन उचलते आणि विचारते, कोण आहे? तर पाण्या म्हणतो, महेश साहेब आहे का? तर स्वाती सांगते, नाही नाही आता नाही आहे, तुम्ही नंतर कॉल करा. तेवढ्यात अवनी ही पाण्याच्या हातातून फोन घेते आणि म्हणते, अगं वहिनी मी बोलतीये. स्वातीला खूप राग येतो. स्वाती चिडून म्हणते, अवनी तू असं काही करशील ना, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तू जे काही केलं त्याचे परिणाम किती वाईट झाले तुला माहिती आहे का? तर अवनी म्हणते, अगं वहिनी पण माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता. स्वाती चिडून म्हणते, पर्याय नव्हता, पण त्यामुळे बाबांच्या जीवावर बेतलाय ना, बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत. हे ऐकून अवनीला जबर धक्काच बसतो आणि अवनीच्या हातातून फोन खाली पडतो. स्वाती आवाज देत असते, पण अवनी पूर्णपणे हादरून गेलेली असते. राजा, पाण्या सगळे खूप घाबरतात. तेवढ्यात यशोदा आणि धन्यासुद्धा येतात. राजा विचारतो, काय झालं मॅडम? तर अवनी सांगते, बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांची तब्येत खूप खराब आहे. अवनी रडू लागते. राजा म्हणतो, अहो नका काळजी करू, तुमचे बाबा आहे ना एकदम फिट अँड फाईन माणूस आहे, 2 दिवसात येतील घरी, काही होणार नाही त्यांना. अवनी म्हणते, मला त्यांना भेटायला जायचं आहे. यशोदा राजाला सांगतो, आत्ताच्या आत्ता फोन कर, गाडी मागून घे. राजा लगेच गाडी मागून घेतो. तर राजाला पाण्या म्हणतो, ए राजा जायचं नाही बरं का, नाहीतर ते लोक तुला मारून टाकतील, तुम्हाला दोघांना मारून टाकतील. यशोदा चिडून म्हणतो, अरे पाण्या काय बोलतोय, त्यांच्या पोटची पोरगी आहे. तर पाण्या म्हणतो, मग त्यांना नाही मारणार, आपल्या राजाला मारून टाकतील. तेवढ्यात राजा परत येतो. यशोदा म्हणतो, गप्प बस तू. पाण्या म्हणतो, ए राजा मी तुला दादा म्हणत नाही, पण माझा जीव आहे तुझ्यावर, मी पण तुझ्याबरोबर येतो, तुला एकट्याला जाऊ देणार नाही. राजा सांगतो, पाण्या तू टेन्शन घेऊ नको, असं काही होणार नाही, आणि असं काही होणार असेल ना तर पोलिसांच्या आधी मी तुला कॉल करेल. पाण्या विचारतो, फिक्स ना? राजा म्हणतो, हो तू टेन्शन घेऊ नको. आणि मग सगळेजण पुन्हा एकदा घरामध्ये येतात. इकडे आपला धोंड्यांना चहाच्या टपरीवर चहा आणि वडापाव खायला येतो. दत्ता आधीच तेथे बसलेला असतो आणि धोंड्यांना आला म्हणून तो शर्मेने मान खाली घालतो. आणि धोंड्यांना मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये असतो आणि म्हणतो, आपल्यासाठी एक टक्कर आणि 2 वडापाव. दत्ताची त्याच्या नजरेला नजर द्यायची हिंमतच नसते. धोंड्यांना म्हणतो, ए कुठे जाल्याचा वास येतोय का रे? चहावाला म्हणतो, नाही रे कुठे? तर धोंड्यांना म्हणतो, अरे तुझ्याकडे नाही, इकडे समोर. काय दत्त्या, माझ्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला, त्या सुलीचा शाप फ्लॉप झाला, हो की नाही? धोंड्यांना असं बोलतोय, त्यामुळे दत्ता मान खाली घालतो. धोंड्यांना हा आजूबाजूच्या सगळ्या लोकांना म्हणतो, या धोंडीराज दांगटच्या घरी सूनबाई आली आहे, कोणाला काय लागतं, क्रीम रोल, आईस्क्रीम, काय खायचं खा, टेन्शन घ्यायचं नाही. तेवढ्यात एक माणूस विचारतो, तुमच्या घरी सून आली का? तुमच्या पोराचं लग्न झालं का धोंड्यांना? तर दत्ता म्हणतो, अरे कसली सून आली, याच्या पोराने, त्या राजाने पोरगी पळून आणली, पोरगीला फुसलावून. अरे त्या बापाच्या काळजाला काय वाटलं असेल, या राजाने वाटसुद्धा नाही बघितली मोठ्या भावाच्या लग्नाची, लगेच पोरगी पळून आणली. धोंडियांना खूप चिडतो आणि म्हणतो, ए दत्त्या नीट बोलायचं माझ्या राजाबद्दल. तर दत्ता चिडून म्हणतो, अरे नीट काय बोलायचं, जे खरं आहे ते खरं आहे, लोकांच्या पोरी पळून आणता तुम्हाला, तुम्हाला संस्कार नाही, इज्जत नाही, नालायक कुठले. धोंडियांना म्हणतो, दत्ता गप्प बसायचं,
या दोघांमध्ये चांगलंच भांडण सुरू होतं. आणि इकडे घरातील सगळेजण अवनी, राजा, यशोदा, पाण्या, धन्या सगळे घराबाहेर येतात. अवनी रडत असते. सुलू आत्या हे पाहते की अवनी रडतीये. अवनी आणि राजा तेथून निघून जातात. आणि मग सुलू आत्याला असं वाटतं की या सगळ्यांनी काहीतरी केलं, त्यामुळे अवनी घर सोडून निघून गेलीये. सुलू आत्या एक एक करून सगळ्या शेजाऱ्यांना बोलवते. यशोदा, पाण्या, धन्या हे पाहत असतात. आणि सुलू आत्या सांगते, अरे धोंड्याची सून पहिल्या दिवशी घर सोडून पळून गेली ना, अशा घरात राहणार कोणीतरी कसं? तो एक प्याताळ आणि त्याची ही 4 पोरं, गेली ती पळून. तेवढ्यात नमीसुद्धा बाहेर येते. हे सगळं ऐकते. तिलाही धक्काच बसतो. तर पाण्या आणि धन्या म्हणतात, ए सुलू आत्या, तुझ्या डोक्यात काय फरक पडेल का गं? काय झालं काय नाही माहीत नाही, उगाचच काही पण अफवा पसरवते. तर सुलू आत्या म्हणते, सगळं माहिती आहे मला, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुमची ती नवी सून रडत रडत गेली पळून. आता मी अख्ख्या गावाला फोन करून सांगते. असं म्हणून सुलू आत्या नाचत नाचत निघून जाते. या सगळ्यांना खूप राग येतो. इकडे धोंड्यांना हा दत्ताला ठणकावून सांगतो, माझ्या राजाबद्दल काही बोलायचं नाही. पण दत्ता हा भांडणाच्या मूडमध्येच असतो आणि म्हणतो, अरे बोलणार ना, बोलणार, मी काय घाबरतो का काय तुला? धोंडियांना म्हणतो, अरे नालायका, तुझ्या बहिणीचा शाप ठरला फ्लॉप म्हणून माझ्या पोरांना नाव ठेवतो का रे? आता काही बोलला ना तर तुझे बाहेर आलेले सगळे दात घशातच घालीन. दत्ता खूप घाबरतो. आणि तेवढ्यात सुलू आत्या त्याला कॉल करून सांगते, अरे दत्ता, आनंदाची बातमी आहे. त्या धोंडीची नवी सून घर सोडून पळून गेली ना. मी तिला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं रडत रडत घर सोडून जाताना. हे ऐकून दत्ताला खूप आनंद होतो. दत्ता म्हणतो, अरे वा सुले, काय भारी बातमी दिली आहे. मी आत्ता अख्ख्या गावाला ओरडून सांगणार. सुलू आत्या खूप खुश होते. आणि इकडे अवनी ही रस्त्याने पायी जात असते. राजा गाडीत असतो. राजा म्हणतो, अहो गाडीत बसा ना, तुम्ही काय पायी लवकर पोहोचणार आहे का? तर अवनी चिडून म्हणते, तू तर काही बोलूच नको, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. राजा विचारतो, माझ्यामुळे काय झालंय? अवनी चिडून म्हणते, तू मला पोलीस स्टेशनमध्ये नेलं म्हणून आपल्याला खोटं खोटं लग्न करावं लागलं आणि माझ्या बाबांची ही अवस्था झाली. राजा म्हणतो, वा रे वा, तुमच्या परमपूज्य बाबांनी माझ्यावर बंदूक उगारली ते तुम्हाला नाही दिसलं. अवनी चिडून म्हणते, माझ्या बाबांना काही बोलायचं नाही. राजा म्हणतो, मी कुठे काय बोललो, मी तर परमपूज्यच बोललो ना. अवनी म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मला आहे ना कधी कधी असं वाटतं, उगस मी मुलगी म्हणून जन्माला आले, उगस ती स्वप्न पाहिली. जर ती स्वप्न नसती पाहिली तर आज माझ्या बाबांची अवस्था नसती. काय काम असं ते गोल्ड मेडल, काय कामाची ती स्वप्न? असं म्हणून अवनी रस्त्यात उभी राहूनच रडू लागते. राजा गाडीच्या बाहेर उतरतो आणि म्हणतो, ओ मॅडम, असं रस्त्यावर रडू नका. लोकांनी पाहिलं ना तर माझ्याविरुद्ध कंप्लेंट करतील, जेलात जावं लागेल मला. बसा गाडीत. अवनी कशी बशी गाडीत बसते आणि राजा तिला समजावून सांगतो, अवनी मॅडम, सगळं ठीक होईल. होपले तोप चीज आहे. तुमचे बाबा चांगले दांगटे, येतील घरी लवकर, टेन्शन घेऊ नका. अवनी चिडून म्हणते, आता तू काय डॉक्टरसुद्धा झाला का? राजा म्हणतो, डॉक्टर नाही, कॉमन सेन्स आहे ना. स्ट्रेसमुळे त्यांना त्रास झाला असेल, येतील ते घरी परत. आणि तेवढ्यात राजाला हवालदारचा कॉल येतो. राजा फोन उचलतो. हवालदार विचारतो, काय मग कसं आहे? राजा म्हणतो, हा हा, यावर्षी ऊन थोडं जास्तच आहे ना. तर हवालदार म्हणतो, काही नाही काही नाही, पाणी जास्त प्यायचं, सगळं नॉर्मल होतं. आणि तुम्ही दोघांनी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला या. राजा विचारतो, कशासाठी? सगळी प्रोसिजर केली, तुमचा आशीर्वाद पण घेतला. तर हवालदार सांगतो, अरे मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जा ना. हे ऐकून राजाला मोठा धक्काच बसतो. राजा अवनीला म्हणतो, मी आहे बरं का बाहेर, येतो बोलून. राजा विचारतो, साहेब, मी एकटा आला तर नाही चालणार का? हवालदार म्हणतो, का रे, दोघांनी लग्न केलंय ना, तू एकट्याने लग्न केलं का दिली 2 दिवसात सोडून बायको? राजा म्हणतो, काय बोलताय साहेब, येतो येतो, आम्ही दोघे येतो. हवालदार म्हणतो, मॅडमने सांगितलंय त्या दोघांना आल्याशिवाय सर्टिफिकेट द्यायचं नाही, चला या लवकर. राजा फोन कट करतो आणि म्हणतो, देवी आई, मेलो आता, पूर्ण मेलो, आता काही खरं नाही. अवनी हॉर्न वाजवते, राजाला आतमध्ये बोलवते आणि मग हे दोघे हॉस्पिटलकडे जायला निघतात. इकडे दत्ता सगळ्यांना ओरडून सांगतो, अरे या धोंड्याची सून पहिल्या दिवशी रडत रडत पळून गेली ना. धोंडी अण्णाला जबर धक्काच बसतो. धोंडी अण्णा चिडून म्हणतो, ए दत्त्या. दत्ता चिडून म्हणतो, ए धोंड्या. दत्तात्रय डांगट म्हणायचं, अरे मला इज्जत आहे, तुला नसल इज्जत, पण मी इज्जतवाला माणूस आहे. अरे तुझी सून पहिल्या दिवशी पळून गेली ना. धोंडी अण्णा खूप चिडतो. दत्ताची कॉलर पकडतो. तर दत्ता म्हणतो, कॉलर पकडल्यामुळे सत्य खोटं होत नाही,
मागे वळून पहा, तुझी सून रडतडत कशी चालली आहे. धोंड्यांना मागे पळून पाहतो तर राजा आणि अवनी तेथून जात असतात. अवनी रडत असते, त्यामुळे धोंडियांनाला जबर धक्काच बसतो आणि मग दत्ता रोडवर नाचूच लागतो. अरे धोंड्याची सून पळून गेली, पहिल्याच दिवशी रडत रडत गेली. हे धोंड्या, तुला आणि तुझ्या कुटुंबाला आहे ना कधीच बाईचा आशीर्वाद नाही मिळणार, फक्त मिळणार बाईचा शाप. असं म्हणून धोंड्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना म्हणतो, हा काय देत होता तुम्हाला? लाडू देत होता, क्रीम रोल देत होता, चहा देत होता, तुम्ही घ्या, काय खायचं ते खा माझ्याकडून. असं म्हणून दत्ता सगळ्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू वाटतो, नाचत असतो, हसत असतो. धोंड्यांनाला खरंच असं वाटतं की अवनी घर सोडून निघून गेली आहे. धोंड्यांना खूप दुःखी होतो आणि आपल्या घराकडे जायला निघतो मान खाली घालून. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. दिवसेंदिवस ही मालिका खूप भारी होत चालली आहे, यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. अवनी आणि राजा हॉस्पिटलमध्ये पोहोचतील तेव्हा स्वाती अवनीवर खूप चिडेल आणि तिला जाब विचारणार, मला नव्हतं वाटलं की तू कधी असं काहीतरी बोलशील. तू चक्क म्हणाली की बाबांचा आणि तुझा काही संबंध नाही आहे. अवनी विचारणार, कोणी सांगितलं हे तुला? तर स्वाती म्हणेल, विवानने सांगितलं. त्यामुळे अवनीला खूप राग येईल आणि मग अवनी आणि राजा हे दोघे ज्या ICUमध्ये चंद्रकांत असेल तेथे येणार. तेथे अवनीची आई असेल. अवनीची आई अवनीवर खूप चिडणार आणि तिला जाब विचारणार, कशाला आली येथे? स्वतःचा संसार तर मोडला, आता माझ्या संसाराची राखरांगोळी करायला आली का? अवनी काही बोलणार. इतक्यात अवनीची आई तिच्या सणसणीत थोबाडीत मारेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.